कुठलंही नातं जे एका हार्ड टाईममध्ये बिल्ड झालेलं असतं, खूप टफ सिच्युएशन्समधनं गेलेलं असतं, ते युजली फार जास्त काळ टिकतात. कारण सगळ्या गोष्टी व्यवस्थित असताना तर खूप लोकं तुमच्यासोबत तुमच्या जर्नीमध्ये पार्टिसिपेट करायला तयार होतील. पण जेव्हा तुमची वेळ खराब चालू आहे, तुमची परिस्थिती खराब आहे, त्यावेळेस खूप कमी लोकं असे असतील जे तुमचा हात धरून तुम्हाला साथ देतील आणि तुमच्या सोबत त्या प्रवासामध्ये जॉइन करतील तुम्हाला. हे बघा, मी नेहमी म्हणत असतो, की कुठलीही सिच्युएशन परमनंट नसते, कुठलीही परिस्थिती परमनंट नसते. तर इव्हेंच्युअली गोष्टी सगळ्या व्यवस्थित होणारच आहेत. जर तुम्ही एकमेकाची साथ दिली, एकमेकाला मनापासून प्रेम केलं आणि सपोर्ट केला, तर सगळ्या गोष्टी आपोआप व्यवस्थित होतात आणि इव्हेंच्युअली सगळ्या तुमच्या मनाप्रमाणे होतात. त्यामुळे जर तुमच्या नात्यामध्ये आज काही चॅलेंजेस असतील, तर प्लीज त्या नात्याला सांभाळा, त्या नात्यावर फोकस करा आणि एकमेकाला सपोर्ट द्यायचा प्रयत्न करा. जेणेकरून भविष्यात ज्यावेळेस गोष्टी चांगल्या होतील, त्यावेळेस तुमच्याकडे खूप स्ट्रॉंग, रिलायबल आणि प्रेमळ रिलेशनशिप असेल. विचार कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि आवडला असेल तर नक्की शेअर करा.